स्वतः मी करत होतो त्याच वेळा काय मला माझं हायवे आणि या रथातून खाय कुणी मारली जेव्हा तुझी वेळ झाली रथातून बाहेर घ्यायचं मानवाला शस्त्र ठेवायला जातात वासुदेव मला सरळ अरे कंस राजा देवकीला मार तिच्या पोटी होणारे बाळ मी तुला वाचण्यास नाही देवकीच्या 6 बाळांचा सिंहा रक्तून प्राण घेतला 7वा वेळा गर्भपात होऊन केली आणि 8व्या काय करावे या 8व्याचे काही कळत नाही आले लक्ष माझी मांडलेली वाईट पुतना हिराच्या हरामपुराच्या वधासाठी पाठवतो प्रथम पुतणाला हाजीर करून घेतो पुतना पाहूया ती गोकुळामध्ये प्रवेश करून पुढे काय करते ते पाहूया या सुंदर स्त्रीला गोकुळामध्ये प्रवेश केलेला आहे मी तुझ्या बाळाचे सुदर्शन घेण्यात आले मथुरेचे राहणारे आहे माझी पती त्यांचे विद्वान ब्राह्मण आहे त्यांनी त्यांच्या दिव्य शक्ती पाहून सांगितले नंदाच्या बेटी एका महालक्ष्मीने जन्म घेतला आहे त्याचे दर्शन घेता सर्व प्राप्त होईल म्हणून मी तुला आले आहे मी ब्राह्मण होते म्हणून तुला माझी भेट देऊ शकत नाही परंतु तुझ्या बाळाला एक वळ देऊ शकते माझ्या पतिदेवाकडून अनेक सिद्धी प्राप्त आहे माझ्या तनातून सदैव मोठ्या आवाज असतात त्या तुझ्या बाळाला तो अमर होईल ते तुझे बाळी माझ्याकडे शेवटी या सुंदर स्त्रीला यशोदा माईवर मोहाचा चांदमान करून त्या नवजात बाळाला आपल्या जवळ घेतलेला आहे आणि इतक्यातच
कोंबडा आरोळी गावाला नेतोय ग राधा चाले वरुण गोरस घागरी मथुरेच्या बाजारी ही राधा चाले वरुण गोरस घागरी मथुरेच्या बाजारी
गवळणच्या गीतासाठी आणि सुंदर अशा नृत्यासाठी साई कृपा मंडप डेकोरेटर्स आराध्या अक्षय मराठे कोकणे वीरवाडी यांच्याकडून 121 रुपयाचं बहादरचं पारितोषिक, त्याचप्रमाणे प्रकाश डोंगरे, संतोष मुंडेकर, प्रसाद देणी खास हौशी नमन प्रेमी देवरुख यांच्याकडून 301 रुपयाचं बहादरचं पारितोषिक आलेलं आहे. या सर्वांचं हौशी कलाकार नमन मंडळ गोळवणे आभार, धन्यवाद. पाजा जायची तयारी झाली ना? सर्वजण आलेत ना? हो ग, आले सर्वजणी. पण आपण आपलं मालभर मटेरियल काय जायचं? गोकुळामध्ये आपला माल हवा तसा भाव मिळत नाही, म्हणून आपण आपला माल गोकुळात नुसता मटेरियल नेतो. हो ग, बरोबर आहे तुझं. सध्याची परिस्थिती तीच चालू आहे. जो सोडतोय आणि मुंबई टाकतोय. आणि गावची म्हातारी माणसं गैरसंबंधात. काही तर सगळं विकून परदेशी स्थायिक व्हायचा विचार करतायत. पण जशी गो असं वागणं पटतंय का तुम्हाला? कसं पटेल सगळं विकून परदेशी मिळवायला? अगं बाई, स्वतःची कमी दुसऱ्या लोकांना विकतात आणि ते लोक येऊन यांच्या कमी व्यवसाय करतात.
पण आपली माणसं इतर ठिकाणी नोकऱ्या शोधतात. कोकणची माणसं साधी खरंच होळी जाईल. एक साधं उदाहरण द्या ना. बाजारपेठा आपल्या, जमिनी आपल्या, पण त्यामध्ये मोठे व्यवसाय कोणाचे? अगं ते तर त्यांना समजत असेल. आता तरी आपण सारं थांबवायला पाहिजे, नाही तर आपल्या तिथे आपल्या पाहुणे राहावं लागेल. बघ अगं याचा विचार नक्कीच आपले कोकणवासी करतील. ते आपण जिकडे माझ्या मुख्यच स्वच्छ गाव. हे माझं कोकणचं गाव. सण, रूढी, परंपरेची जपणूक करणारे ते जुने लोक आणि त्यांचे सुस्वभाव हेच माझं कोकणचं गाव. अनेक जाती धर्म असून विविधतेतील एकता दर्शवणारे नाव तेच माझं कोकणचं गाव. ही निघाली कामे करून चट्टी भाकर आवडीने खाऊन रक्त नाही थोडीशी भेदभाव हेच माझं कोकणचं गाव. मुलींनो, हे सारं ऐकायला आणि बोलायला खूप छान वाटतं. कोकणामध्ये राहिलंय तिथे काय. ते सर्व ठीक आहे. आपण बाहेर काय सर विचारलं ठीक आहे. हो का? पण बाजार जायला मावशी हवी. तुझ्याशिवाय बाजारशिवाय जातो नको. हे राजे बाकी का मावशी का? अगं चंद्र तूच मार बघा. मावशी सगळे मावशी का मावशी. कोण ग अगं मावशी मी चंद्रा. चंद्रा? अगं काय काढलं सकाळ सकाळच काम? अगं मावशी आम्ही सारा कोणी मध्येच्या बाजारात आले बघ. येते असं ना? असं होय. मग आले का? लगबग झाली आली मावशी गोकुळच्या गोपिकांच्या आहे प्रेमाची लगबग झाली आली मावशी गोकुळच्या गोपिकांच्या आहे प्रेमाची
माझी बाई जमले हो जमले काय म्हणले बरं आहे ना बरं आहे ना थंडी वगैरे आहे काय अहो थंडी वगैरे आहे की काय हा त्यांना तुम्ही काय पण म्हणा मी आपलं बोलणारच नाही अशी शपथ घेतली की काय काय ना बरं ठीक आहे जरा ह्या पोरींना विचारते अगं पोरीनो अगं एवढ्या गडबडीने कशाला मला बोलावलं असं आहे का अगं मग जायचं ना असं होय मग मी काय करणार तुझी इच्छा आहे अगं बाई तुमच्या सोबत यायचं बाई माझी वाट पाहायला नव्हती माझीच वाट लागली वाटतं पडलं कुठेतरी असं नाही पडलं कुठेतरी असू दे पूर्ण मी तुमच्यासोबत बाजाराला यायला तयार आहे बाजाराला यायला तयार आहे ना जे नेसलेले दिसतंय बाबा घेतलंय काय अगं मावशी सांगितलंच पाहिजे का अगं बाई ते सांगितलंच पाहिजे त्याच्याशिवाय तुमच्या साऱ्या माळाची मी आरोग्य कशी बरं देऊ अगे दावा जरा घालतेच काय ना वाला म्हणजे सांगते बरं बाई सांग दारोदारी सडा शिकून खुलवीत जातो दिन सारा बाई सकाळ झाले आले रांगोळी घालत नाही शेणाने सारवून घालते दादा लक्ष आहे ना की एकच बघताय नुसतं असं काय नाही ना आहे बाई लाजले ग माझं सुनाचं पोर बरं दारोदारी सडा शिंपणी खुलवीत जातो दिन सारा दारोदारी सडा शिकून खुलवीत जातो दिन झाला तर सारा किती वेळा खायची हा मी आहे गवळ्याची तारा ते तर दिसतंय डोळी घेऊन ताकाची माळ चालली बघ बाजारा अरे वा वा माल घेतलाय वा 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 फारच छान माल घेतलाय चल हो बाजूला अगं हे हिरे अब तू जरा सांगते का जरा सांगतेस का ते लावून आले बाई अगदी बरोबर बोलली दिवसाची सुरुवात ही उदयाच्या सूर्यानेच होते ते आहे. दिवसाची सुरुवात होते उगवत्या सूर्याने पण आम्हाला पाठवते तुमच्या बाहेर बघा बघा लेडीज वर्ग अजून कोंबड्याच्या बांगेवर उठते तुम्ही कधी उठताय अलारामच्या गाड्या नेले ना होय ना का ताई अलारामच्या गाड्या नेले ना नाही मग कधी उठताय हो युट्यूब वाले 12:30 वा, छानच फार छान टायमिंग आहे तुझी बाई त्यांचा टायमिंग 12:30 आहे पण तुझा टायमिंग तू सांग हा किती आवडून झाली तरी उशीर होतो सारा ते तर सगळ्या लेडीज वाल्याच्या नशिबातच आहे हा किती आवडून झाले तरी उशीर होतो सारा पण तू कितीसाठी आठवते किती वेळ निरा अरे हा त्या मधुरी तुझं दूध फेमस आहे की नाही म्हणजे हा ब्रँड आहे ना तो असंच राहू दे मी पत्नीच बोलते ना अरे सुंदरा वतरलेस का नाही का? बरं, काय घेतलं ते सांग बघू. सुंदरा म्हणून माझं घरात साड्या भेटली काय म्हणतेस ऐकतर सुंदरा म्हणून माझं घरात साड्या भेटली किती नाही ऐकलं तरी बाजारात आहे आमच्या पोटी कोण आमची हौस लय मोठी बाई बाजारात जाण्याची हौसी पाहिजे एक. बाजारात जाण्याची आमची हौस लय मोठी तू बघी बघी डोळीवरी चालली बघी नटी माझी रस्ती लढती दिसते का एकदम छान माल घेतलाय हो माझे अहो सरकार मावशी काय घेतलंय काय
गाई गुरांची अंबरण्याने होते दिवसाची सुरुवात नवी. हो का? हो मावशी. आता तिची सूर्याचे उगवलेले होते तुझी गाई गुरांचे आवडलेले होते. हो मावशी, ऐकशील तर? बरं सांग बाई. गाई गुरांची अंबरण्याने होते दिवसाची सुरुवात नवी. कोकिलेच्या आवाजाची सुट्टी मंजिल मंजिल गाणी. वा वा म्हणजे गाणी पण गाते. हो मावशी. बरं बरं. मनामनात एकदम फुली मोठी फुलफिल राहणारी लयाचे मार्ग घेऊन चालली बघ राधाराणी. बाई हो मावशी. फारच छान माल घेतलाय पण ते दही जास्त जड झाले नाही ना. हो मावशी. आता जरा खेळली होत चालले म्हणून विचारलं तर हो मात्र. अगे चंद्रा ऐका मावशी, काय घेतलंय काय बाबा? आमच्या आई सुखदुःखाच्या बांधून गाठी घेते पदरा अडून. बाई सगळ्या लेडीज वर्गाचं असंच आहे किती सुख येऊ नये बरोबर ना हो? काकीनो आईनो आजीनो बरोबर ना कितीही सुख दुःख आलं तरी माझ्याकडे आढळून घेतो बरोबर ना. पुढे बोल. मावशी ऐकून घे. हा. सौभाग्याच्या चढचढता इथं नाही सरून. हो का आईचं बायकोन जणू तिकडे गेला पार. अगदी बरोबर बोली बाईचं बायपण हे जणू तिजोरीचं कपाट आहे बरोबर ना. हा अगदी समजलं. म्हणजे बघा अगदी असं म्हणजे साधं उदाहरण घ्या. प्रेम दोघांचं असतं बरोबर ना. म्हणजे मुलग्याचं आणि मुलीचं पण, बरोबर ना. पण दोष मागे कोणाला देतो आपण? हा? कोणाला? काय? मुलीलाच ना. म्हणजे ही मुलगी कशी असेल म्हणून त्याच्या प्रेमात पडली बरोबर ना. बरोबर बोलली. बाईचं बायपण जणू तिजोरीचं कपाटच आहे. हो मावशी ऐकून तर घे. हा बाईचं बायकोन जणू तिकडे का पार. चंद्रा नावाची गवळण मी भरून घेतलाय दोन्ही का. अरे वा 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 फारच छान माल घेतला आहे पूर्ण. चला तर ना. अरे पोरीनो, आता काय झालं? अगं माझं काय नेलीचं? कशात काय? काढलं काय? चला तर. जेवढा हट्ट पण माझे नाही. तर ऐका ना पोरीनो. अगं पोरीनो, तुम्ही तुमच्या परीने सात शृंगार केलाय नवा. पोरीनो, तुम्ही तुमच्या परीने सात शृंगार केलाय नवा. मी आणलाय खवा. हो मावशी खवा. अरे हे चल मागे येऊ दे त्याला हवा. अगं हे मावशी, नवा गंध नवा आनंद, दररोज सुखाचा स्पर्श. आणि मावशी तुझ्या येण्यानं साऱ्या मित्रांना मग झाला हर्ष. म्हणून मावशी तुझे मित्र पप्पू दादा गोरिवडे हे बघ पाठीमागे आले आणि ते हट्टच करून बसले. त्यांनी तुझ्यासाठी 101 रुपयाचं बहादरचं पारितोषिक दिलं आहे. आणि त्यांचं म्हणणं आहे की मावशी एक सुंदर असं नाव घे भाऊ. पप्पू गोरिवडे. पप्पू साहेब कुठे आहे कुठे? मागे असू दे. मागे आज तुला नाव आहे का? आता विठ्ठलाच्या मंदिरात उभे आहे म्हणजे त्या विठ्ठलाच्या नावावरून नाव घेते. तर विठ्ठलाचा करते धावा, विठ्ठलाचा करते धावा आणि चंद्रभागेला जातात नावा. आधी आळतीला जावा मग शिंगापूरला जावा. तर मी आधी शिंगापूरला गेले बरं का दादा. मी आधी शिंगापूरला गेले महादेवाचं दर्शन केले. दिवा लावायला नव्हतं ते म्हणून घेतलं पाणी. अशीच असते प्रत्येक घरातील कहाणी. अहो खूप खूप शोधलं. खूप शोधूनही कोठेच सापडलं नाही बोललं. म्हणून मी जवळ गेलं चंद्रभागेचे पात्र. त्या चंद्रभागेच्या पात्रात नाहून वलंत होतील नवनवीन धोरणा. त्या चंद्रभागेच्या पात्रात नाहून वलंत होतील नवनवीन धोरणा. आणि पप्पू साहेब तुमच्या सारख्यामुळे मिळते आम्हा कलाकारांना प्रेरणा. आम्हा कलाकारांना प्रेरणा. तसे सुभाष गोरिवले यांच्याकडे सुद्धा मावशी नाव घेण्यासाठी 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. सुभाष गोरिवले. होय होय. होय, होय. सुभाष साहेब तर नाव आहे का? तर मृदू आणि नमन यांचं एक वेगळं नातं आहे बरोबर ना काकांनो? काही नाही बरोबर ना. आता मृदुंगाच्या ठेकेशिवाय नमनाला अर्थच नाही असं हो काकांनो, बरोबर ना. मृदुंगाच्या ठेकेशिवाय नमनाला अर्थच नाही असे तुमच्यासारखे वयस्कर मंडळी
आले आम्ही मधुरे बाजारी. अहो प्रेक्षकांची साथ असते कायम आमच्या उरी. आता प्रेक्षकांच्या साथीशिवाय आम्ही तरी पामर काय करणार ना. म्हणूनच म्हणते प्रेक्षकांची साथ असते कायम आमच्या उरी. आणि सुभाष साहेब सदैव राहो आम्हावारी. तुमची कृपा तुमची सारी. तुमची कृपा तसेच तन्मय पाटील यांच्याकडून सुद्धा मावशी नाव घेण्यासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तन्मय पाटील. तन्मय राव नाव आहे का. तर शिवरायांचे स्वराचे जिजाऊचे स्वप्न आणि संभाजीराजांचा पराक्रम. शिवरायांचे स्वराचे जिजाऊचे स्वप्न आणि संभाजीराजांचा पराक्रम. राजाराम राजांचे थोरवे आणि तारामचे तोडवे. थोरपडे बंधू थोरते. अहो थोरपडे बंधू थोरते आणि धन्य ते आम्ही नाव मोडते. तानाजीने हिलावली आपल्या प्राणांची बाजी आणि धन्य ते उदारबाजी. अशा साऱ्या वीरांनी स्वराज्यासाठी अर्पिले देहभान. अशा साऱ्या वीरांनी स्वराज्यासाठी अर्पिले देहभान. आणि तन्मय राव तुमच्यासारखे रसिक प्रेक्षक आहेत. आम्हा कलाकारांचे प्रेम नसतात. आम्हा कलाकारांचे प्रेम नसतात. अरे पोरीनो आज मुलीचं घाटना फार काही अवघड आहे. आपण सुंदर गीत गायलं तर घाट कधी संपते हे करणार सुद्धा नाही. चला तर का? शृंगारासनार सजली हर्षाने जणू मी भिजली. देखण्या रूपाची बाहुली बाजारात जाण्या मोहनी. डोईवर माठ घेऊन यमुनेचा घाट चढली. बाजारात जाण्या मोहनी. हो बाजारात जाण्या मोहनी. फुले
या गोकुळ चराणा मी कान्हा सावळा हरी या गोकुळ चराणा Thank you.
धुमाकूळ घालू लागला तेव्हा पृथ्वी माता गायीचे रूप घेऊन विष्णूला शरण गेली आणि म्हणाली, विष्णू का पृथ्वीला धुमाकूळ घालत आहे? तेव्हा श्रीविष्णू म्हणाले, काळजी नका करू, मी देवकीच्या पोटी 8 अवतार घेऊन कौशाचा नाश करेन. तोच मी 8 अवतार श्रीकृष्ण भगवान. बोला पुंडलिक वरदे. पण हो, त्या कौशाची खोड कशी फोडायची? आले लक्षात. मथुरेला येणारे युद्ध बंद केले पाहिजे. मग तर आपल्याला ठार करून येईल. ही कामगिरी आपण न करता आपल्या मित्रावर संपवली पाहिजे. सुदामा, ए सुदामा, आलो रे देव बाबा आलो. शिवाय असो. हे काय ते बोलण्याचे कारण कारण मध्ये एकच आहे. आणि ते कोणते? थोडा असतो 108 डॉलरचा वेळा थाटमाट करून मथुरे नगरीत जातो. त्या आजगावनेला आपल्या गोकुळात राहायला पाहिजे. ही कामगिरी मग दोघांना संपवत आहे. देव बाप्पा, एवढीच ना कामगिरी? जाव्यावर तुमच्या मनात येतो मी. अरे ते ना. देव बाप्पाने सांगितली कामगिरी ऐकलीस का? देवबाबांनी सांगितले कामगिरी मी ऐकली. हा मग? पण काय 16 शस्त्र 108 डॉलर आम्ही फक्त दोघे जण. अरे बाबा, देव कामगिरी होणार. अरे हो, परंतु देवबाप्पांचं म्हणणं अगदी योग्य आहे पण. विचार बरोबर आहे. अरे आपल्या गोकुळातला माल गोकुळातच राहायला पाहिजे. राहिलाच पाहिजे. हा मग? मी काय म्हणतो माहितीये हे आपल्या दोघांचं कामगिरी होणार नाही. काय म्हणतोस काय काय? तुझ्या पण जोडीला पण आहे काय लवकर माघार घेतलीस. असं काय अरे पण देवबाप्पांच्या आज्ञा आपल्याला पाळलीच पाहिजे. पाणीच पाहिजे कामगिरी करावी लागेल. जोडीचा अरे जोडीचा म्हणजे आपला बोबड्या आहे तो. बोबड्या हा, त्याला आपण बोलावून घेऊया. हे लोकं बरं मग आपल्याकडे मदत होईल. आपण शिवानी कामगिरी पार पाडू ना. मग ठीक आहे हात करून घे. असेल का जवळ असेल का? बस हात तर दाब. बघतो. अरे बोबड्या रे बोबड्या. नाही 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 हात त्याच्यामध्ये पोचतच नाहीये. जवळ काय मला वाटत नाही असा. जोडला हात उचल. अरे बोबड्या रे बोबड्या. लवकर ये, लवकर. अरे बाबा पिपला खाली बघतोय, पिपला खाली बघतोय. ए, तू कुठल्या पण झाडाखाली बस, परंतु लवकर ये. आज गोकुळात मजा आहे बघ. अरे बाबा ह्या माझ्या मातीचा आग वाटोला लावून टाकला ना, तुला काय सांगू? म्हणजे अरे तुला कुठं ताबू घेऊन काय घेऊन गेला काय काय पत्ताच नाही. पोलाचा कुठं हे बोलते. अरे हा पोल माझा 1 नंबरचा दाबी पोल आहे. पोला ताबू गाय कुठाय, ताबू गाय कुठाय? येते पटकन. हा? अरे तू बोले का त्या नादात येणार येणार नाही. अरे आलो. काय अमरचे बघ. अरे आलो 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 तुझा. अरे काले तुझाव्या, अरे काले तुझाव्या, अंगवली Thank you.
तुझी काय आहे का काय आहे ए, आता कुठं मारते बघा. लाथा उभं मारते काय? या मेल्या सकाळपासून वापरून बोली नाही तर काय मला मेल्या सकाळपासून काय केला माहितीये का? मेल्या गोकुलाच्या सगळ्यांच्या गाया एका रात्री सगळ्या फोडून टाकला सगळ्या फोडून टाकला आणि काय माझी तांबू गाय उचलली ती उचलली आणि हा मेला आपण सुद्धा त्या तांबू गायला घेऊन गेला होता त्याचा मेल्याचा पत्ताच नाही मेला खोटा खोटा म्हणजे एक नंबरचा मेला बोलले काय करतो तरी काय मला कळतो म्हणजे काय मेल्यावर संस्कार चांगलं नाही मला मेल्याचं संस्कार चांगलं नाही तर नाही मेल्याचं कलम पण चांगलं चांगलं नाही तर तुला नको एवढं नको कसं काय समजलं? अरे बाबा तुला काय सांगतो त्याच्यात पाहुण्याला सांगतो बघत ना अरे त्याला विषय केवढे आहेत हा? अरे समोर बघ एवढं मोठं बघत त्याला विषय नाही आहे हा मेल्याला विषय पाहिजे पण त्याला मोनाही खायला ना बोला नाही तर काय त्यासाठी त्याला निधी काय नाही गेले काय म्हणतो काय म्हणतो तू एवढी मोठी गाय तू आणलीस कुठे अरे बाबा इतकी जवळची नाही ए म्हणती आता काम पण भरपूर झालेलं सुधाऱ्या तू एक काम कर तांबूला नेऊन गोत्यात बांध झाला बिला सुधाऱ्या त्या परमेश्वरा हा असा अवघडा पोर माझ्या नाही जन्मताच मेला लग्नावर आपत्ती लागतो गेला नाही तर मेल्याचं कर्म चांगलं नाही हा परमेश्वरा माझ्या कशाला त्याला असू दे बाबा. अरे बरोबर आहे पण तुला काय सांगू तुझा मेळा त्या ईश्वराने हा सगळा जग थांबू जाय कशाला एवढा जन्माला घातला नाही अरे बाबा लोक सगळी जवळ या कलियुगामध्ये सगळी मंदिरात बांधताय मंदिर बांधतात म्हणजे अरे बाबा प्रत्येकाची आवड आहे प्रत्येकाची श्रद्धा आहे अरे पण बरोबर आहे तुला सांगतो जवळजवळ 3 दिवसाचा कार्यक्रम इथं झाला बरोबर ना अखंड हरिनाम सप्ताह झाला बरोबर ना इतकी जवळजवळ मला वाटतं गेली 3 वर्ष 21 वर्ष माझ्या बोलिवलेवाले लोक अखंड हरिनाम सप्ताह करतात पण माणसाला अजून समाजलेलं नाही आपण कशाला जन्माला आलो आहे एवढा ठगला जनसमुदाय कशाला आला माहितीये काय ह्याच्यातला 80% आलाय की आज काहीतरी पचकट घेऊन जात पाहिजे आपण काय पचकट बनण्यातला नाही आपण जन्माला कशाला आलो या परमेश्वराने आपल्याला जन्माला कशासाठी घातलेला आहे कारण मनुष्य
मनुष्य प्राणी आतापर्यंत सुधारलेला नाही. बघा ती बुवानी बलाच्या कीर्तनामध्ये सांगितलं. बघितलं सुधारलं. तुझी वेल्डिंग करतोय तर परमेश्वराचं नामच म्हणून मनुष्य प्राण्याने नेहमी केलं पाहिजे. आपल्याला जर त्या परमेश्वराचं नामस्मरण करायचं असेल तर परमेश्वर आपल्याला प्राप्त होतो. अशी बुवानी चांगल्या प्रकारचं कीर्तन केलं बरोबर ना. तर या इथं विठ्ठलाचं मंदिर आहे, इथं हनुमंताचं मंदिर आहे. परमेश्वराने वेगवेगळी रूप घेतलेली आहे, पण आपण परमेश्वराला बघितलेलं आहे काय? परमेश्वर हा निराकार निर्गुण आहे. त्याला आकार नाही उकार नाही. बरोबर आहे. आणि हे जर मनुष्यानं जाणलं तर आपला हा देह 84 कोटी योनी फिरल्यानंतर माणसाचा आपल्याला जन्म भेटलेला आहे. आणि त्याचं जर तुम्ही सार्थक केलं तर तुमचं जीवन खूप चांगलं होईल. आजच्या दिवशी आपल्याला सांगायचं बरं ते झालं ते झालं. आपल्याला भरपूर वेळ आहे. तुला आम्ही कशासाठी बोलवलेलं माहिती आहे काय? कशासाठी बोलायचं? आपल्या श्रीकृष्णाच्या वारे होते बघ. काय म्हणतोय काय? पण कशासाठी त्यांनी आपल्याला कामगिरी सांगितली नाही. कसली एवढी कामगिरी सांगितली? म्हणजे फार मोठी नाहीये. आपल्याला ती कामगिरी करायलाच पाहिजे बघ. करायची ना हा सगळ्यांनी मिळून करायची. नाही दुधाचा व्यापार आहे. बरोबर आहे? बरोबर. हा आपल्या गोकुळातला जयदूत या गोकुळातच राहिलं पाहिजे. बापांचं म्हणणं आहे बघ. बरोबर. त्या कौरवी मथुरेच्या बाजाराला जातात. त्या कौरवाच्याकडे जाता कामा नये. बरोबर त्या गोकुळातच राहायला पाहिजे. ही कामगिरी आपल्याला पार पाडायची. आपल्याला सगळ्यांना करायचं. पण त्या नवलनी हात कुठे? पिंपळाची झाडाखाली होत असणार आहे. हो पिपलाच्या झाडाखाली होते. अरे, मग त्या आंब्याच्या अगे मावशी इकडे लक्ष दे भाऊ. शिवशंभो नाट्य नमन मंडळ संगमेश्वर. कुठे आहे कुठे असू दे. सर नाव आहे का? तर शब्दास तळपती झाड झुमे गंधार सदा रंगली ते ओनी सामाजिक भान करी सज्ञान सकल यजनी. जो अगत्य आहे जे सत्य सांगुनी नित्य करी माहिर. जो अगत्य आहे जे नित्य सांगुनी करी माहिर. बस एक दिसे मजायचा प्राध्यापक योगेश सर जग जाहीर. अशोक
यांच्याकडून सुद्धा मावशी नाव घेण्यासाठी 201 रुपयाचा पारितोषिक आले आहे. अशोक जाधव, अशोक राव, अमोल जाधव, अमोल राव नाव आहे का? तर चौपेरी वाड्याला 7 काम, चौपेरी वाड्याला 7 काम. दशरथाच्या पोटी जन्मलेला राम गेले 15 रुपयांचे 15. हो, राम गेले 15 रुपयांचे 15 रुपयांची घेतली साडी, गोळवलीत मोडली घडी, नेसली साडी लवकर. तर नेसली साडी लवकरच आले, गोळवली या वाडीत. कमरेला किल्ल्या उघडलं दार, आता पडले. तर कमरेला किल्ल्या उघडलं दार, दारा शेजारी भिंत शेजारी कपाट, कपाटा शेजारी खाट, खाटेवर गादी, गादीवर उशी, उशीवर पारात, पारातीत वाटी, आणि वाटीत तू. तर मी कुठे होते? वाटीत तू. रूपासारखं अमोल नावाचं रूपासारखा आम्हा दोघांचा जोडा दिसे सदा बहारदार. पण अमोल राव तुमच्यासाठी काय उघड आहे, माझ्या हृदयाचं दार, माझ्या हृदयाचं दार. गोळवली गावची माहेरवाशी स्वरा स्वप्नील गोरिवले, गोळवली जांभूळवाडीची माहेरवाशी स्वरा स्वप्नील गोरिवले यांच्याकडून आमच्या या संपूर्ण कार्यक्रमासाठी 501 रुपयाचं बहादर असं पारितोषिक आलं आहे. आणि उशी कलाकार नमन मंडळ गोळवली अत्यंत आवडत. धन्यवाद. अरे पोरीनो, क्या आरबटचं तू? भूक लागले एकदम. पण मी काय म्हणतो माहिती आहे, काय म्हणतोय? आपल्याला फार भूक लागली आहे बघ. तुला पण भूक लागली? मला काय खायचं? ऐकतेस ना? अरे बापरे. त्यांच्या बरोबरचा. म्हणजे हा. काहीतरी घेऊन ये बघ. हे दूध घेऊन ये. लगेच घेऊन येतो. लगेच घेऊन ये. ए सुदाली. या गपच्याने खाते आहे. त्या पोरांना माग पडलं. अरे बाबा मी आली कोकणातून आणि जाणार थेट मथुरेला. हो, हे जाणार तुला सांगायचंय. बरोबर. काय सांगायचंय? तो मथुरेचा रस्ता प्रतिबंध आहे. प्रतिबंध आहे. हा मग? प्रतिबंध आहे. प्रतिबंध. पण हे प्रतिबंध सांगणारे तुम्ही आहात तरी कोण? असं होय? आम्हाला ओळखलं काय? काय ओळखलं? तुमच्या काय इथे दिलेलं आहे का? हा. मी अमुक अमुक आहे म्हणून. मावशी दिल्ली मावशी आहे. आम्ही कृष्णदेवांचे सवंगडे आहोत. चौगली
गोकुळातच राहायला पाहिजे. अरे पण आमच्या कृष्ण देवाचं म्हणणं आहे बघ. बाबा हे बाळा काय विचार मला? हे बाळा एवढं मोठं पोटात होतं. मी काय म्हटलंय? आता मी गोकुळात ही गोकुळात ठीक आहे बरोबर आहे पण मला योग्य तो बाजार भावच मिळत नाही आणि त्या मथुरे नगरात मला योग्य प्रकारे बाजार भाव मिळतो तुझा मथुरेला नाही भाव बिव काय नाही. तो मथुरेचा कौशलाचा फार माजला आहे. काय बोलतो? आम्हाला अद्याप ठरवायचे. ह्यो केरळचा झेंडा बरोबर आहे. अरे बाबा त्यानं नक्की केलं तरी काय 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 नाही तो फार माजला आहे. हा आपला माल गोकुळातच राहायला पाहिजे. आमच्या डोक्यापुरतं म्हणणं आहे. तुला इथेच थांबावं लागेल. तुला थांबायचं आहे का नाही मला काय बाई वेड्याची जत्रा काय दिसते आम्ही वेळा असू दे एवढंच आहे ना एवढंच आहे. बरं ठीक आहे अगं हे बोललो अगं ह्या वेड्याच्या सांगण्याचं कशाला आपण थोडं वेळ इथे बसूया आम्हाला वेळी होते. वेदी बसलो. तू यायचं थांब. आम्ही देवबाबांना लवकर पाठवून देतो. लगेच पाठवून दे. तोपर्यंत थांबा. बापरे. त्या लोकांनी बघतायत की नाही पहिला बघून घेतो. हाय बोलले हाय कसं काय हाय सगळं एकदम बरोबर आहे. सगळं एकदम बरोबर आहे सगळं बरोबर आहे. ना इथे तुमचं काय हाय आता इथं काय आहे गावचे ह्या सगळ्या लवलनी बसल्या बरोबर आहे बसले ना आता शुगरने सांगितल्यावर त्या गवळणी बसणार, बसणार. गावचे ह्या सगळ्या बसल्या तू कधी लग्न लग्न तुला लग्नायचं आहे का नाही मला सांग. भुवड साऊंड नाटगाव, अजित भुवड, आदर्श भुवड, शुभम ठोंबरे, आदित्य लोटे, सतीश रतीश डिके यांच्याकडून स्वराज गोरिवल्यांचं नाव घेण्यासाठी 201 रुपयाचं बहारदार असं पारितोषिक आलेलं आहे. स्वराज गोरिवले असू दे स्वराज गाव नाव आहे का तर कणकण कुठे मनमन माती माना मातीच्या उभारल्या भिंती शिताले का मात्याबाईंच्या पोटी जन्माला आले राम गेले शेतात शेतांना आणले अर्धी कळालं ना राम गेले शेतात आणले अर्धी अर्धीच्या झाल्या करडीचं काढलं तेल टाकलं कडे त्यात टाकली चिवडा न बुंदी तर चिवडा अन बुंदी तेलात हळूहळू कडतील चिवडा अन बुंदी तेलात हळूहळू कडतील आणि स्वराजराव तुमचे नाव घ्यायला शब्दही अपुरे पडतील शब्दही अपुरे पडतील. अरे पोरीनो, चला तर बाजारात. तुझं मला सांगितलेली कामगिरी पार पडू शकत नाही. आता आपण आता विचारले पाहिजे. राधे, उभी राहा. आलात आणि चालत पुढे. आम्ही आलो गोकुळात आणि जाणार मथुरेला. मथुरेचा रस्ता प्रतिबंध आहे. आम्ही दुसऱ्या मार्गाने जाऊ. 12 मार्गाचा एक मार्ग करू. तिथे श्रीकृष्ण उभे आहेत.
जमी बाळ आहे ग ताना देवकी जमी बाळ आहे ग ताना जन्मगती खाना ये जो देश खाना जन्मगती खाना ये जो देश खाना वाढलो या गोष्टवना देवकी जमी बाळ आहे ग ताना देवकी जमी बाळ आहे ग जन्मगती खाना ये जो देश खाना जन्मगती खाना ये जो देश खाना वाढलो या गोष्टवना देवकी जमी बाळ आहे ग ताना देवकी जमी बाळ आहे ग ताना पहिला अवतार मत्स्यरूपी मी गधरीला दुसरा अवतार कुर्मगराजे नाकारीला तिसरा अवतार वराह हिरण्याचा दहर चौथा अवतारी नरसिंह हिरण्यकश्यपवध अचानक लीला विष्णुरूपे भक्त रक्षणा देवकी जमी बाळ आहे ग ताना देवकी जमी बाळ आहे ग ताना वामनरूपी बळी पाकळी गदाळीला भक्तरत्नासाठी परशुराम अवतारला मध्यवर्षी राजा रावणाचे गर्वहरण आठवागवी श्रीकृष्ण कौसाचे कर्णहरण अचानक लीला विष्णुरूपे भक्त रक्षणा देवकी जमी बाळ आहे ग ताना देवकी जमी बाळ आहे ग ताना जन्मगती खाना ये जो देश खाना जन्मगती खाना ये जो देश खाना वाढलो या गोष्टवना देवकी जमी बाळ आहे ग ताना देवकी जमी बाळ आहे ग ताना ऐकलीस का माझी जन्मभूना? हो हो ऐकली. अरे पोरीनो, हे तर सगळे देव आहेत ज्यांना आपण शरण लागला. देव हो, आम्ही तुम्हाला शरण आले आहोत. कशावरून? एखाद्या गायीच्या वासरावरून. तुम्हाला रक्त आहे. थांब रे, ह्याच्या
हरी सांगून थकले आज तुला आण रे माझी राधा बावरी कान्हा तुझ्या रे प्रेमासाठी हरी मागोड थकले आज तुला आण रे माझी राधा बावरी कान्हा तुझ्या रे प्रेमासाठी तुझी माझी प्रीती जन्मजन्मांतरीची जगोकुळात चाले रंगलीला कृष्ण राधेची हरी मागोड थकले आज तुला आण रे माझी राधा बावरी कान्हा तुझ्या रे प्रेमासाठी तुझी माझी प्रीती जन्मजन्मांतरीची जगोकुळात चाले रंगलीला कृष्ण राधेची हरी मागोड थकले आज तुला आण रे माझी राधा बावरी कान्हा तुझ्या रे प्रेमासाठी गोपिकांचा नंदलाल गोकुळचा